नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये एक ओडियार समाजाचा फार मोठा मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चाच्या ठिकाणी आलेलो आहोत। जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव याच्या समोर आहात। याचे कारण असे आहे की या ठिकाणी एका ओडर समाजाच्या 17 वर्षे वयाचा आपल्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगाराला जॉब विचारला म्हणून मारुती नावाच्या पोराचा घात केला, खून केला आणि या खुनाच्या गुन्हेगाराला विरोध म्हणून धाराशिवमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा काढला होता। या ठिकाणी काँग्रेसचे प्रदेश सचिव आणि ओडियार समाजाचे माजी प्रदेश अध्यक्ष डॉक्टर श्रावण रेपनवाड हे या ठिकाणी आलेले आहेत। ते समाजाला न्याय देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी ओडियार समाजावर अन्याय झालाय त्या त्या ठिकाणी पोच होण्याचं काम रेपनवाड करत असतात आणि त्या अनुषंगाने धाराशिवमध्ये हे व्यक्तिमत्व पोचलं। काही असो, मी कोणत्याही पक्षाचा असो, पण माझ्या समाजावर अन्याय जर झाला तर त्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून हे व्यक्तिमत्व या ठिकाणी पोचलेलं आहे। आपण विचारूया डॉक्टर श्रावण रेपनवाड साहेबांना की नेमकं काय घडतंय, समाजावर अन्याय का होतोय, कारण काय आहेत आणि न्याय कसा मिळणार आहे, आपण त्यांना विचारूया। डॉक्टर साहेब, नेमकं कशा पद्धतीचं तुम्ही येणं केलं या ठिकाणी आणि का या ठिकाणी मी एक सांगू इच्छितो, या महाराष्ट्राचे रस्ते, टोलेजंग प्रशासकीय इमारती आणि मोठमोठे सिंचनाची धरणे बांधून या महाराष्ट्राच्या विकासामध्ये ज्याचं रक्ताचं पाणी करून कष्ट करून या महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये सहभाग नोंदवला आहे अशा वडार समाजाला संख्येच्या बळावर हे मोजके लोक आहेत, फार कमी संख्येने राहतात म्हणून यांना कमजोर समजून यांच्यावर उच्चवर्णीयांकडून किंवा धनदांडग्यांकडून हा नेहमी अत्याचार होत असतो, अन्याय होत असतो। धाराशिव शहरामध्ये देखील आमचा एक वडार विद्यार्थी जो 10व्या वर्गात शिकत होता, तो 10व्या वर्गामध्ये 62% मिळवणारा आमचा मारुती शिवाजी इटळकर या विद्यार्थ्याने माझ्या बहिणीला कॉलेजला जात असताना तू का छेडछाड करतोयस म्हणून जाब विचारण्याच्या रागातून या ठिकाणी 6-7 नराधम एकत्र येऊन भर रस्त्यामध्ये दुकानासमोर त्याला बेदम मारहाण करतात, हत्यार वापरून त्याचा खून होतो, मर्डर होतो, पण त्याला न्याय मिळत नाही, त्याच्या मारेकऱ्यांना अटक केलं जात नाही, त्याच्या सूत्रधारांना मोकळं सोडून देण्यात येते। या अन्यायाच्या विरोधात महाराष्ट्रभरातील संपूर्ण वडार जागा होऊन प्रत्येक जिल्ह्यातून प्रतिनिधी या धाराशिवमध्ये आक्रोश मोर्चासाठी येथे जमलेला होता आणि त्या ठिकाणी जमून प्रशासनाकडे आम्ही न्याय मागितलेला आहे की आमच्या एक होतकरू विद्यार्थ्याला, एका होतकरू युवकाला या ठिकाणी नराधमांनी बेदम मारहाण करून त्याला खलास केलेला आहे। अशा गुंडगिरीच्या विरोधात प्रशासनानं कारवाई करावी आणि त्या कुटुंबाला न्याय द्यावा। एकीकडे लाडकी बहीण योजना राबवली जाते आणि दुसरीकडे आपल्या लाडक्या बहिणीच्या संरक्षणासाठी समोर येणाऱ्या भावाला मात्र निर्घृणपणे भर रस्त्यामध्ये मर्डर केला जातो, खून होतो आणि त्यांना न्याय मिळत नाही। हे अजब सरकारला आम्ही प्रश्न विचारण्यासाठी इथे जमलो होतो। सर, आपल्या ओडियार समाजामध्ये जर एकसंघ ओडियार समाज असता तर हे अन्याय झाला असता का? हो, कारण असं आहे की वडार समाज हा मुळातच फार कमी संख्येने राहतो। तरी पूर्ण महाराष्ट्रात जर संख्या काढली तर आमची किमान 50 लाख संख्या होते, पण विखुरलेला आहे, वाडी तांड्यानं विभागलेला आहे, वेगवेगळ्या शहरामध्ये बसलेला आहे। शिक्षणाचं प्रमाण अतिशय कमी असल्यामुळे अजून हा समाज पूर्णपणे संघटित नाही, पण आमच्यासारखे काही लोक शिकलेले जे आहेत, शिक्षित झालेले लोक आहेत, आज समाजाला संघटित करत चाललेला आहे आणि असं होणाऱ्या अन्यायाला मात्र आम्ही वाचा फोडणार आहोत। आतापर्यंत आम्हाला काय मिळालंय ते महत्त्वाचं नाही, पण या देशाच्या विकासामध्ये हातभार उचलणारा वडार समाज आता शांत बसणार नाही, आता स्वतःच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरून प्रशासनाला न्याय मागेल। बघा, महाराष्ट्राची राजधानी रायगड शिवाजी महाराजांची आणि शिवरायांचा किल्ला बांधणारा ओडियार समाज इंदलकर नावाचा, हिरोजी इंदलकर नावाचा एक ओडियार समाजाचा चांगला इंजिनियर होता। अशा समाजावर जर अन्याय होत असेल तर न्याय कुणाकडे मागायचा? साहेब, दुर्दैवाची अशी गोष्ट आहे की आपण इंदलकर म्हणलात, पण हे ब्राह्मणी लेखकांनी त्याचं इंदलकर नाव केलं। आज ज्या मारुती इटळकरचा खून झालेला आहे
त्याच इटळकरचं नाव जे आहे ते हिरोजी इटळकर आहेत, त्यांना इंदलकर असं संबोधण्यात आलं. तो वडारी नव्हता हे दाखवण्यासाठी त्यांनी इंदलकर नाव करून घेतलेलं आहे. परंतु जे शिवरायांचे गड प्रमुख होते, गड बांधकाम प्रमुख होते, ते हिरोजी इटळकर याच खानदानीचा, याच इटळकरांचा पूर्वज होता. परंतु त्याच इटळकर नावाच्या एका होतकरू विद्यार्थ्याला इथे खून होतो, हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारं नाही. आणि आम्ही स्वतःसाठी काही मागत नाही. आज वडार समाज हा अतिशय हलाखीचं जीवन जगतोय. गड किल्ले बांधले, रस्ते बांधले, घरं बांधले, लोकांसाठी इमारती बांधल्या, पण आम्ही स्वतः उन्हामध्ये आहोत. मंदिर सुद्धा बांधले आम्ही. महाराष्ट्राच्या या गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच्या अध्यक्षतेखाली जे महाराष्ट्र चालायला आहे मुख्यमंत्री म्हणून, समाजावर अन्याय होत नाही का हो ह्याच्या बाबतीत? साहेब 100% गृहमंत्री या महाराष्ट्राचे गृहमंत्री फेल आहेत. त्यांना एकच नाही, अनेक जिल्ह्यामध्ये असे गुंडगिरी करणारे सत्ताधारी लोकांचे साथीदार आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये भेटत आहेत की जे अतिशय क्रूर आणि गुंडगिरीच्या याच्यामध्ये पुढे आहेत. तुम्ही काय सांगाल महाराष्ट्राला, हे सरकार आपल्या समाजावर अन्याय करताय, तर समाजानं कशा पद्धतीनं राहावं काय सांगाल तुम्ही? समाजाला आव्हान काय कराल? कारण आपल्या पोरांचे खून व्हायलेत तरी समाज त्यांच्या बाजूने झुकला जातोय. अशा माणसांना तुम्ही काय सांगाल आपल्या समाजाला? एक उदाहरण देतो साहेब, तुम्ही फार चांगले प्रश्न आणि आमच्या समाजाची बाजू मांडलात. आमचा सोमनाथ सूर्यवंशी हा विद्यापीठात शिकणारा भीमसैनिक शहीद झाला, वडार समाजाचा युवक होता. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्री आहेत ते स्वतः, त्यांनी सभागृहामध्ये धादांत खोटं बोलून त्या सोमनाथ सूर्यवंशीला श्वासाचा रोग होता म्हणून सांगितलं, लबाड बोलले आणि आमच्या सूर्यवंशीला वर अन्याय केला. पण संपूर्ण महाराष्ट्रातला वडार समाज आता चूप बसणार नाही. यापुढे जर मारुती इटळकरांना जर न्याय मिळाला नाही, आमच्या शिवाजीरावांना जर त्यांच्या मुलाच्या हत्येचा जर न्याय मिळाला नाही, तर नक्कीच वडार समाज यापुढे या सत्ताधाऱ्यांना आपल्या दारावर येऊ देणार नाही आणि येऊ देऊ नये असं मी समाजाला जाहीर सांगेन. जिल्हाधिकारी साहेबांकडे काय मागणी केली? जिल्हाधिकारी साहेबांना एकच मागणी आम्ही केलंय की या शिवाजी इटळकर ज्यांचा मुलगा हत्येत बळी गेलेला आहे, त्या शिवाजी इटळकरच्या पूर्ण कुटुंबाला, त्यांच्या बहिणीला, त्यांच्या आईवडिलांना समोर बसवा. जिल्हाधिकारी आणि SP मॅडम यांनी समोर बसवायचं आणि त्यांच्या भावना ऐकून घ्यायच्या. आम्ही काय मागणी करतो म्हणण्यापेक्षा त्यांच्या भावना तुम्ही जाणून घ्या, आम्हाला न्याय मिळेल. इटळकर मारुती याला मारलं गेलं, खून झाला याचा, आणि त्याच्याच वडिलावर गुन्हे नोंद झाले. प्रशासनाच्या बाबतीमध्ये, पोलीस प्रशासनाच्या बाबतीमध्ये काय म्हणा? अतिशय उफराट कारभार या ठिकाणी पोलिसांनी केलेला आहे. जे चुकीचं काम करायला पाहिजे त्याच्याही पेक्षा जास्तीचं चुकीचं यांनी करून ठेवलेलं आहे. आज वडिलांनाच म्हणजे गुन्हेगार ठरवलं आहे त्यांनी. म्हणजे त्यांना जे आरोपी आहेत त्यांना मोकाट सोडायचं आहे. काहीतरी चिरीमिरी खाऊन या राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडत चाललेली आहे, त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. समाजाला काय आव्हान करणार बाबा? अन्याय रोखण्यासाठी आपण एकत्र राहिले पाहिजेत, या बाबतीमध्ये काय आव्हान करणार? मी समाजाला एकच आव्हान करतो, एक तर आपल्या मुलांना शिकवा, शिकून संघटित व्हा आणि संघर्ष करायला तयार राहा. नक्कीच आपल्यावर यापुढे अन्याय होणार नाही, यासाठी सगळ्यांनी एकजुटीनं राहायला पाहिजे. तर हे आहे डॉक्टर श्रावण रेपनवाड साहेब. समाजाने एकजूट राहिल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही. आपल्या समाजाच्या तरुण पोराचे खून व्हायलेले आहे. तुम्ही सावध राहा. महाराष्ट्र सरकार भाजपाचं सरकार, गोरगरिबाचं सरकार नाही, हे लक्षात घ्या. जोपर्यंत आपण एकत्र होत नाही तोपर्यंत सरकार झुकत नाही, असाच संदेश त्यांनी दिला. आणि जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर महाराष्ट्रातला ओडियार समाज एकत्र होईल आणि आमच्या समाजावर अन्याय करणाऱ्या माणसांच्या विरोधात उतरेल. आमच्या समाजाला न्याय मिळेपर्यंत आम्ही झगडत राहणार, असंच त्यांनी मानले. तर बघूया महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सदसद बुद्धी आई तुळजाभवानी देईल का आणि गरिबाला न्याय मिळेल का, याकडेच आता लक्ष आहे. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं न्याय कसा मिळणार ओडियार समाजाला, ते पाहूया. मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास YouTube चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.